हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज पहा आपला दिवस 9 ते दिवस 12वा म्हणजे 9, 10, 11, 12 या दिवशी जे काही प्रश्न दिले होते त्याचं सॅम्पल उत्तर आज आपल्याला पाहायचं आहे. याच्या अगोदर पहिल्या दिवसापासून ते 8व्या दिवसापासून जे प्रश्न दिले होते त्याचे उत्तर ऑलरेडी इथं यूट्यूबवर तुम्हाला अपलोड केलेले पाहायला मिळतील. तुम्ही अभ्यास केला नसेल जरूर करा, प्रयत्न करा. त्याच्यानंतर सीझन 1 म्हणजे 2023चे जे काही प्रश्न दिलेले होते ते बी तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे सॅम्पल गेल्याच वर्षी याच महिन्यामध्ये तो प्रोग्राम होता, तर त्याचे बी तुम्ही उत्तर पाहू शकता. त्याच्यानंतर पहा की ही जी काही PDF आहे या वर्षीची किंवा गेल्या वर्षीची ती PDF तुम्हाला याच अनोखी लाईफ टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. जरूर त्याचा फायदा घ्या. ओके ठीक आहे, तर पाहूया म्हणजे 9, 10, 11, 12 या दिवशी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. तर तुम्ही हा टाइम टेबल पाहिलाच असेल आहे ना, म्हणजे कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचे प्रश्न आहेत ते वगैरे. तर यावर्षी दमयंती स्वयंवर, मानवी मूल्ये, बालकवीच्या कविता आणि अभिवृत्ती हे 4 प्रश्न तुम्हाला दिले होते. त्याचं उत्तर जस्ट पाहूया. ओके, तर करूया सुरुवात. दिवस 9वा त्याचा प्रश्न काय होता? हा होता एक रसस्वाद. रसस्वाद म्हणजे काय, तो कसा करावा, त्याचे सॅम्पल उत्तर वगैरे सगळं काही या यूट्यूब चॅनलवर आहे. तुम्ही त्याचा जरूर फायदा घ्या. ठीक आहे, तर तरी तरी खग भेने वेगळे पळाले, उपवंजन केली जे कराया मिळाले, सजन गवसला जो याच पाची वसैतो, कठीण समय येता कोण कामासे येतो. तर हा कुठला उतारा आहे माहिती आहे? दमयंती स्वयंवर मधला. तर 10 गुणासाठी 150 शब्दासाठी तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. तर सुरुवात करूया. पहा, सुरुवात करत असताना व्यवस्थित टाकाटाक आपण म्हणतो ना त्या प्रकारे झाली पाहिजे, म्हणजे पुढच्याला प्रभावित करता आलं पाहिजे. तर इथं काय म्हणता येतं पहा की तुम्हाला म्हणतो होतं पहा, जे लेखक असो त्याचा उतारा किंवा याला कनेक्ट करत ते तुम्हाला लिहायचं आहे. श्री हर्षशा नयशदे चरित या महाकाव्याच्या आधारे, म्हणजे हे स्वतःने लिहिलेलं नाही, कुठून तर आणले, तर त्याचा उल्लेख केलेला आहे. तर त्याच्या आधारे रघुनाथ पंडितांनी लिहिलेली सर्वश्रेष्ठ रचना दमयंती स्वयंवर या काव्यातील चित्तवेधक उपरोक्त उतारा आहे. चित्तवेधक का, तर तुम्हाला इथं पाहायला मिळतं कठीण समय येता कोण कामाचे येतो, तर याच्यामुळे त्याला कनेक्ट केलेला आहे. ओके, तर ही झाला इंट्रोडक्शन की काय म्हणतं, म्हणजे इंट्रोडक्शन करत असताना त्याच्यात थोडक्यात काय आहे त्याला कनेक्ट करताना. ओके, आता त्याच्यानंतर पहा की जेव्हा आपण रसस्वाद करतो, शब्दशः अर्थ, भावार्थ, वाङ्मय वगैरे याला जोडून करत असतो, परंतु काही ठिकाणी तुम्हाला बॅकग्राऊंड द्यावं लागतं. तर इथं तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंड द्यावं लागेल आणि ते तिथं काय उद्गारले हे तुम्हाला सांगावं लागेल आणि ते नेमकं काय उद्गारते त्याचा अर्थ पण तुम्हाला सांगावा लागेल. तर पहिल्या पॅराग्राफमध्ये आपण त्याचा बॅकग्राऊंड आणि वरच्या जे उतारा आहे त्याला कनेक्ट करत पुढचा जो उत्तर आहे त्याचं उत्तर सांगत आपण हे उत्तर लिहायचं आहे. तर कसं लिहिता येईल मग? दमयंती स्वयंवर काव्यातील हंस, कारण वरी जो उतार आहे त्याच्यामध्ये हंस हा महत्त्वाचा आहे. हंस एक मध्यवर्ती पात्र आहे. तो आपल्या मित्र परिवारासह स्वच्छंदपणे जलविहार करत होता, परंतु राजा नल यांची दृष्टी सुंदर हंसावर पडते आणि त्याला चतुराईने राजा पकडतो. आता ते जे वाक्य म्हटल्यावरचं जे वाक्य आहे त्याच्या अगोदर ही झालेली घटना आहे आणि हंस राजाच्या तावडीतून सुटण्याचा आतुनात प्रयत्न करतो. आपल्या मित्राकडे, नातेवाईकाकडे मदतीच्या आशेने पाहतो, परंतु त्याच्या मदतीला कोणीही येत नाही. त्यावेळी हंस वरील वचन उद्गारतो. ठीक आहे, म्हणजे हा का म्हणतो ते आपण याच्यामध्ये सांगितलं की जे वरी दिलेले 4 ओळी आहेत त्याचं म्हणण्याचं कारण काय, तर ह्याचा बॅकग्राऊंड वगैरे सांगत आपण त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता दुसरा उदाहरण, तो नेमकं काय म्हटलेलं आहे ते तुम्हाला स्पष्ट करावं लागेल, म्हणजे तिथं शब्दशः अर्थ, भावार्थ या सगळ्याच गोष्टी एकत्रित येतात. हंसाच्या मते जेव्हा संकट येतात तेव्हा प्रत्येकजण आपलं हित पाहतो. आपण म्हणतो ना कठीण समय येता कोण कामास येतो, त्याचं आता विश्लेषण. जेव्हा संकट येतात तेव्हा प्रत्येकजण आपलं हित पाहतो. दुसरा संकटात सापडला असला तरी त्याची कुणीही पर्वा करत नाही. आपापल्या मार्गाने मागे वळून न पाहता निघून जातात आणि हेच माझ्यासोबत ही घडत आहे असं तो म्हणत आहे. काही वेळापूर्वी आनंदात सगळेजण या उपवनात जलविहार करीत होतो, म्हणजे सगळेजण, पण मी आता राजाच्या हाती पकडलं गेलो आहे, पण माझ्या या कठीण वेळात कोणीही मदत करत नाही असं हंस तिथंमध्ये म्हणत आहे. ठीक आहे, कारण ही हंसाच्या मध्ये. आता हे जे झालं, जे आहे जसं आहे तसं आपण शब्दशः आणि भावार्थ याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ते रसस्वाद झाला की आम्हाला असं समजलं, आम्ही असं लिहिलं. शेवट करावं लागेल वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून किंवा थोडंसं आणखी म्हणजे मस्त वाटलं पाहिजे पुढच्याला जेव्हा ते चेक करतात. अशा प्रकारे वरील उतार्यातून पंडितांची जीवनाविषयी विशाल अनुभूती का, कारण कठीण समय येता का, म्हणजे तो जे सुभाषित वापरले त्यांनी ते कशामुळं, अनुभव असल्याशिवाय कसं वापरता येईल, कठीण समय येता कोण कामास येतो, त्याच्यामुळे इथं काय म्हणता येईल, पंडिताची जीवनाविषयी विशाल अनुभूती, हंसाच्या माध्यमातून मानवी स्वभावाचे दर्शन, सुभाषित शैली रचना, संक्षेप चातुर्य पाहण्यास मिळते. कमी शब्दामध्ये अधिक सांगितलेलं आहे, सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मानवी स्वभावाचं दर्शन हंसाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे तुम्ही लिहिता येते. 148 शब्दामध्ये ते रसस्वाद आपल्याला पूर्ण करता येतो, किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करू शकता. तर त्याच्यानंतर 10वा प्रश्न तुम्हाला दिला होता पहा,
काय होतात, ज्ञान हे न्यायासाठी आधारभूत स्तंभ आहे. काय आहे, न्याय हे न्यायासाठी आधारभूत स्तंभ आहे. 10 गुणाला 150 शब्दामध्ये लिहा म्हटलं होतं. इथिक्सचा प्रश्न आहे, इथिक्सच्याच दृष्टिकोनातून विचार करायला हवा. तर काय इथं ज्ञान म्हणजे काय, न्यायमय काय, हे 2 गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, मग ते आधारभूत स्तंभ आहे स्पष्ट करता येतात. तर सुरुवात करूया. पहा, ज्ञान फक्त माहिती नाही, तर ते सर्वकालीन शाश्वत सत्य आहे. पहा, याच्यावर तुम्हाला डाऊट असू बी शकतो, परंतु तुम्ही डिफरन्स करा ना, इन्फॉर्मेशन आणि नॉलेजमध्ये काहीतरी फरक असतो, है ना, असतो ना. न्याय म्हणजे माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये काहीतरी फरक आहे, मग तो कोणता आहे. ज्ञान काय आहे, फक्त माहिती नाही, तर ते काय आहे, सर्वकालीन शाश्वत सत्य आहे. नॉलेज तर तेव्हाच म्हणता येईल ना, जे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणजे कुठेही गेला तर ते खरं आहे, तेव्हाच ते नॉलेज आहे. आणि न्याय काय आहे, न्याय हे त्याच सत्याचं रूप आहे. म्हणजे पूर्णतः न्याय म्हणजे न्याय नाही, म्हणजे ज्ञान म्हणजे न्याय नाही, परंतु त्याचं एक रूप आहे. ठीक आहे, जसे की झाड आहे, झाडाला फांद्या आहेत, फळ आहेत, परंतु असं नाही की फळ म्हणजे झाड आहे, फुल म्हणजे झाड आहे, असं नाही ना. म्हणजे तेच म्हणतोय आपण की काय आहे, तर न्याय हे काय, त्याच सत्याचं एक रूप आहे, म्हणजे ज्ञानाचं एक रूप आहे असं आपल्याला म्हणता येतं. हे झालं इंट्रोडक्शन. हे थोडंसं विचार करून तुम्हाला लिहावं लागतं. ठीक आहे, पुढे जाऊया. तर काय म्हटलंय त्यांनी, प्रश्न विचारलाय, आधारभूत स्तंभ आहे. ठीक आहे, तर कशा प्रकारे उत्तर लिहिता येईल मग आणखी पुढं, कारण त्याला विस्तार करावा लागेल. पहिलं सुरू ज्ञान कसं आहे, पुन्हा न्याय कसा आहे हे सांगावं लागेल. प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना बऱ्याच वेळा द्विधामध्ये अडकतो, संकटात सापडतो. त्यामुळे कळत न कळत अज्ञानीपणामुळे, स्वार्थामुळे किंवा अहंकारामुळे दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय होऊ शकतो. उदाहरणार्थ रस्त्यावरील अपघात, बँकेतील चोरी, शासकीय योजनेतील भ्रष्टाचार, जागतिक जगातील युद्ध. आता हे काय होतं, माणूस जीवन जगत असताना असं घडत असतं की कुठं अपघात होतो, कोणी चोरी करतो, कोणी भ्रष्टाचार करतो, जगामध्ये युद्ध घडतात. तर हे होतं ना जीवनात जगत असताना. म्हणजे काय की याच्यामध्ये कुणावर तर न्याय होतोय, कुणावर तर अन्याय होतोय. न्याय तर होणार नाही, अन्याय तर होतो, म्हणजे मला जसं जगायचं तसं जगता येत नाही, म्हणजे काय इत्यादी. मग अन्याय दूर करण्यासाठी योग्य माहितीची आवश्यकता असते. म्हणजे असं जर घडत असेल, कोणी स्वार्थ करत असेल, कोणी चोरी करत असेल, म्हणजे अन्याय होतोय, मग त्यासाठी काय लागतं, न्याय लागतो. मग त्यासाठी अगोदर काय लागते, माहिती लागते. पण ही माहिती जर कोणत्याही दृष्टिकोनातून शाश्वत सत्यच असेल तरच न्याय होऊ शकतो. जर ती दिलेली माहिती जर योग्यच असेल कुठल्याही दृष्टिकोनातून तरच न्याय होऊ शकतो, अन्यथा न्याय करणाऱ्याच्या हातातूनच अन्याय होतो. ते काय म्हणतात, जसं की एखादा न्यायाधीश आहे ना, त्याला माहिती दिली की असं असं आहे, तसं आहे, मग तो निर्णय देईल. परंतु कधी काय होतं, जर दिलेली माहिती चुकीची असेल तर न्याय करणाराच काय होतो, अन्यायी बनतो. तर तेच आपण याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्ञान का महत्त्वाचं, म्हणजे माहिती दिलेली महत्त्वाची आहे न्यायासाठी. आपण पहिल्या पॅराग्राफमध्ये सांगितलंय की जगामध्ये अन्याय होत असतो, जसं की अपघात होतो, चोरी होते, भ्रष्टाचार होतो, बरंच होतो. परंतु त्याला जर आपल्याला काय करायचे, बरोबर करायचे, न्याय द्यायचा आहे, तर योग्य माहितीची आवश्यकता लागते. योग्य शाश्वत माहिती जी कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्य असते, तेव्हाच न्याय होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला स्पष्ट करावं लागेल की प्रचलित न्याय हे बऱ्याच बाबीवर अवलंबून आहे, म्हणजे सध्याचा न्याय, जसे की साक्ष, पुरावे, तथ्य, समितीचे अहवाल इत्यादी. परंतु न्याय तेव्हाच होऊ शकतो जेव्हा जे सत्य आहे तेच उघडकीस आले. तर जर माहितीमध्ये कोणताही हस्तक्षेप असेल तर ती माहितीच राहते, ज्ञान होऊ शकत नाही. ठीक आहे, एखादी घटना घडलेली आहे, त्या माहितीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करता तर ती फक्त माहिती आहे. ठीक आहे, त्याला आपण तुम्ही चुकीची वगैरे माहिती म्हणू शकता, परंतु ते काय होणार नाही, ज्ञान होणार नाही. उदाहरणार्थ पहा, सतीप्रथा, बालप्रथा, पशुहत्या या व्यवस्था समाजात असत्य माहितीमुळे होत्या. जी सतीप्रथा होती, बालप्रथा होती, पशुहत्या होती, हे कशामुळे होतं, समाजामध्ये चुकीची माहिती पसरल्यामुळे. म्हणून त्या काळी समाजाला न्याय करता आला नाही. पहा, आता आपण न्याय करतो ना, सतीप्रथा आहे का, पशुहत्या या गोष्टी आहेत का, नाहीत ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे की का असं झालं, तर आपला योग्य माहिती मिळाली, सायंटिफिक दृष्टिकोन मिळाला, त्याच्यामुळे आपला न्याय करता आला. म्हणजे थोडक्यात काय आहे की न्यायासाठी ज्ञान अनिवार्य आहे, आधारभूत आहे. अन्यथा न्याय हा न्याय कधीच नसतो, उलट हाच न्याय अन्यायाचं रूप बनतं. अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. याच्यामध्ये समजून सांगत गेलं तर आणखी जास्त मोठं बनत जातं, त्याच्यामुळं कमी शब्दामध्ये अशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 11वा प्रश्न मराठी लिटरेचरचा, निसर्गाकडे व त्यातील सौंदर्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी हा बालकवींच्या मराठी कवितेला प्रेमाचा आहेर आहे. या विधानाची यथार्थता पटवून द्या, आहे ते सांगा. म्हणजे काय म्हणतात ते, निसर्गाकडे आणि सौंदर्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी आहे आणि ही काय आहे, तर मराठी कवितेला प्रेमाचा आहेर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग हे कसं आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. चला सुरुवात करूया. मग आता इथं आहेत बालकवी, तर बालकवीला थोडंसं इथं त्यांचे दृष्टिकोन वगैरे किंवा त्याची थोडक्यात माहिती वगैरे सांगून इंट्रोडक्शन तुम्हाला करता येतं चांगल्या प्रकारे. तर काय आहे, असामान्य संवेदनशक्तीच्या बळावर संवेदनशक्ती निसर्गाचे मानवीकरण करणारे त्र्यंबक बापूजी ठोंबरे मराठी साहित्य विश्वात बालकवी म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या कविता म्हणजे मराठी काव्यसृष्टीचा वेगळा प्रवाह आहे. कारण ठीक आहे
किंवा म्हणजे असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. निसर्गाकडे सर्वसामान्यापेक्षा वेगळे नजरेने बालकवी बघतात. जसे आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, यामध्ये ते म्हणतात सृष्टीचे स्वरूप आनंदमय आहे, सृष्टीत सर्वत्र आनंद कोणून भरलेला आहे. निसर्गात त्यांना सौंदर्याचा साक्षात्कार होतो. या सौंदर्याचा बालकवींना ध्यास लागलेला आहे. त्यासाठी बालकवी असीम आतुरतेने निसर्गाकडे धाव घेतात. पहा, याच्यामध्ये जी दृष्टिकोन मांडलेला आहे, पहिला प्रश्न काय विचारला पहा, सौंदर्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी. तर आपण इथं पहिल्या पॅराग्राफमध्ये ते सांगितलं की निसर्गाकडे बालकवी वेगळ्या नजरेनं बघतात. त्यांना सृष्टीमध्ये सगळीकडे आनंद पाहायला मिळतो. सौंदर्याचा आविष्कार त्याच्यामध्ये घेतात. त्याच्यामध्ये एक प्रकारे त्यांची धाव असते, ओढ असते, असं आपण पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यालाच पुढं करत ऐल तटावर पैल तटावर आडवी तिडवी झाकूळ झाड गोळ काळीमा जळात बसला असला अदुबर. आता हे जे आहेत ना, हे जे ऐल तटावर पैल तटावर, ह्याचे काही शब्द ह्याच्यामध्ये सांगून काय सांगितले की हा जो अनुप्रास आहे तो निसर्गातला जी अनुभूती आहे की निसर्गाकडे पाहण्याची दृष्टिकोन आहे. आपण बी झरा पाहतो, आपण बी पाणी पाहतो, परंतु ती दृष्टी ही म्हणजे त्यांच्यासारखी दृष्टी आपल्याला येत नाही. आणि हा जो काय अनुप्रास साधला आहे तर तो खूप महत्त्वाचा ठरतो, आशापूर्ण आहे असं त्याच्यामध्ये आपण म्हणतो. त्याच्यानंतर जगातील सुखदुःखाकडे विरक्त वृत्तीने पाहणाऱ्या स्थित प्रज्ञासारखा हा औदुंबर बालकवींना वाटतो. तसेच श्रावण महिना सुरू असताना बालकवीची आठवण होणार नाही असे क्वचितच घडते. म्हणजे काय, जेव्हा बालकवीला पाहतो तेव्हा निसर्गाकडे वेगळ्याच दृष्टीने पाहतात. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण महिना आणि त्यातील निसर्ग सौंदर्य, जसे पाऊस आहे, गडद हिरवी पाणी दिसत आहे, ऊन पावसाचा खेळ चालू आहे, त्यातील नितळ अर्थभावी पारदर्शी जी शब्द योजना आहे ते आपला काय करते, एक प्रकारचं त्यांच्या कवितेकडे ओढ करते. त्याच्यामध्ये चाल, लय, ठेका हे मनाला बेधुंद करतात असं ह्याच्यामध्ये आपण म्हणत आहोत. म्हणजे काय की जे विशिष्ट दृष्टिकोन आहे कसा आहे आणि त्याच्यामुळे मराठी कविता कशी पसरली आहे, मोठी झाली आहे असं आपल्या याच्यामध्ये सांगायचं आहे. आता हे आपण सांगत पुढं काय बनावं लागेल की त्यांचा दृष्टिकोन आणखी स्पष्ट करावा लागेल की कसा हा कवितेचा म्हणजे आहेर आहे, म्हणजे मराठी कवितेला आहेर आहे. अन्यायाला व्यक्त करण्याचे आणि जडतीलाही हसवण्याचे सामर्थ्य निर्धाराजवळ आहे असे त्यांना वाटते. म्हणून ते म्हणतात, काव्य देवीचा प्राणखरा तूच निर्धारा कवीश्वरा. विशेष म्हणजे हळुवार मनाची अत्यंत भावनाशील कविता व उत्कटता त्यांच्या काव्यगंगेत दिसून येते. याच काव्यगंगेतून सर्वांना आनंद देणारी फुलराणी म्हणजे बालकवीचे अमर काव्य पुष्पच. त्याच्यानंतर बालकवी म्हणजे निसर्ग कवी असे म्हणण्याचे कारण म्हणजे आकाश, तारे, चांदणे, नक्षत्र, निसर्ग, लता, पक्षी, सोनेरी किरण अशा आपल्याच परिचित असलेल्याच्या हे अलौकिक रूप कधी जाणवले नाही. बालकवींना मात्र ते गवसले. म्हणजे आपल्याला ते पण माहिती आहे परंतु ते आपल्याला कधी जाणवलं नाही, परंतु बालकवीला ते गवसलेलं आहे. कारण निसर्गाशी एकरूप होऊन त्याचे हे अनोखे रूप पाहण्याची दृष्टी बालकवींना लाभली. त्यामुळे निसर्ग चैतन्याने भरलेला सजीव जिवंत असं त्यांना वाटलं आहे आणि त्यात बालकवी रममान जाते. म्हणजे निसर्गामध्ये जीव आहे असं त्यांना वाटतं आणि त्याच्यामध्ये ते रमतात. थोडक्यात मग काय म्हणता येतं, अशा प्रकारे बालकवी जेव्हा निसर्गात जातात तेव्हा कवीच झाला सृष्टी, सारी सृष्टी झाली कवी अशी अवस्था बालकवीला प्राप्त होते. म्हणून निसर्गाकडे व त्यातील सौंदर्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी बालकवीच्या मराठी कवितेला प्रेमाचा आहेर आहे असं म्हणता येईल. तर अशा प्रकारे हे सांगता येतं. पहा ही म्हणजे एक्सप्लेन करत गेलं तर आणखी मोठं वाढत जातं, जास्तीत जास्त मग हा व्हिडिओ मोठा होतो. त्याच्यामुळं हे उत्तर आहे असं तुम्ही समजा. ओके, तर शेवटचा प्रश्न आहे 12वा प्रश्न इथिक्सचा. व्यक्तीची अभिवृत्ती म्हणजे त्याच्या जीवनाचा आरसा होय. 10 मार्काला 150 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे. काय आहे व्यक्तीची अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूडवर हा प्रश्न आहे. आणि ॲटिट्यूड काय आहे, त्याच्या जीवनाचा आरसा असतो. म्हणता येतं का, विचार करा. ठीक आहे, तर मग कसं लिहिता येतं पहा. पहिल्या सुरू तुम्हाला मग अभिवृत्ती म्हणजे काय सांगावं लागेल किंवा दुसऱ्या पद्धतीने मी लिहू शकता. संपादित केलेल्या विशिष्ट वर्तन प्रवृत्ती म्हणजे अभिवृत्ती होय. संपादन केलेली किंवा केलेल्या विशिष्ट प्रवृत्ती किंवा वर्तन प्रवृत्ती म्हणजे काय, अभिवृत्ती होय असं म्हणू शकता. म्हणजे आपण जे काही मूल्य वगैरे करतो, वर्तन वगैरे करतो, हेच काय आहे आपला दृष्टिकोन असतो. तर ते सांगितलं. उदाहरणार्थ बोलण्याची शैली, सवयी किंवा वैयक्तिक विचार आदी इत्यादी हे जे काय असतं ते काय आपली एक अभिवृत्ती असते. तर पहिलं थोडं इंट्रोडक्शन की संपादित केलेल्या विशिष्ट वर्तन प्रवृत्ती म्हणजे काय, अभिवृत्ती होय. आता इथं प्रश्न काय आहे की अभिवृत्ती काय आहे, जीवनाचा आरसा आहे. तर ते आपल्याला स्पष्ट करावं लागेल. मग सांगावं लागेल की कशा प्रकारचं. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परिस्थिती अनुरूप जीवन जगत असतो आणि जीवन जगत असताना समाज, कुटुंब, मित्र यांचे आचार विचार किंवा स्वतःचे अनुभव, स्वयं अनुभव यातून मूल्य शिकतो ना. यात त्याचा परत अनुभव घेऊन तो स्वतःच्या जीवनाचा किंवा स्वतःचा जीवन जगण्याचा एक दृष्टिकोन बनवतो. तर इथं मी पहिल्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जीवन जगत असताना आपण बऱ्याच गोष्टी घेतो आणि मग ते अनुभवाने असतील, इतरांकडून असतील, मग त्याच्यानुसार आपला दृष्टिकोन बनतो आणि त्याच पद्धतीने आपण जीवन जगत असतो. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात जेव्हा काही घडतं
होतं किंवा तो काही करतो ते सर्व काही त्याच्या दृष्टिकोनावरच अवलंबून असतं ना. पहा, तुम्हाला माहीत आहेत काही तुमचे मित्र किंवा आसपासचे लोक तुम्ही पाहू शकता, एक घटना घडली की कसं वागतात हे तुम्हाला माहीत असतं, किंवा तुम्ही पण एखादी घटना घडली कसं वागता हे तुम्हाला माहीत असतं. म्हणजे काय, हे कशावर निर्भर करतं, तर आपण घेतलेली जे सगळ्या गोष्टी आहेत, वर्तन, विचार, आचार, मूल्य वगैरे, ही एक आपला ॲटिट्यूड बनलेला असतो आणि त्याच्यानुसार आपण कार्य करतो, असं हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, व्यक्तीची अभिवृत्ती हा त्याच्या निर्णयाचा केंद्रबिंदू असतो. उदाहरणार्थ, एखाद्याचा अपघात झाला तरी एक व्यक्ती भीतीमुळे काहीच करू शकणार नाही, तर त्याच ठिकाणी दुसरी व्यक्ती शांत राहण्याचा प्रयत्न करतो. किंवा एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झालाय तर तो आत्महत्या करेल की पुन्हा अभ्यास करेल हे त्याच्या अभिवृत्तीवरूनच ठरतं. म्हणजे व्यक्ती जीवन कसा जगतो हे त्याच्या अभिवृत्तीवरून सांगता येऊ शकतं. म्हणून थोडक्यात म्हणता येतं, म्हणून अभिवृत्ती ही एक व्यक्तीची कळत नकळत अभिव्यक्ती आहे. अभिवृत्ती ही व्यक्तीची कळत नकळत अभिव्यक्ती आहे आणि ती व्यक्तीच्या जीवनात केंद्रस्थानी असून त्याच्या निर्णयात निर्णायक भूमिका बजावते. त्यामुळे व्यक्तीची अभिवृत्ती म्हणजे त्याच्या जीवनाचा आरसा म्हणता येतं. 152 शब्दामध्ये हे उत्तर लिहिलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारचे हे तुम्हाला प्रश्न दिलेले होते, त्याचं उत्तर तुम्ही पाहिलं असाल. ओके, नसेल तर परत एकदा पहा. ही जी PDF आहे तुम्हाला या आपल्या अनोखी लाईव्ह टेलिग्राम चॅनलवर मिळते. आणि हा LRP प्रोग्राम आहे जो मराठी साहित्य इथिक्स निबंध यासाठी ही बॅच सुरू झालेली आहे. 24 जुलैपासून बॅच सुरू होईल. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांनी जरूर ॲडमिशन घेऊ शकता. ओके, आणि काही जर प्रश्न असेल या सिरीजबद्दल किंवा LRP प्रोग्रामबद्दल तर तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, तर आणि पुढच्या म्हणजे वीकमध्ये जे काही प्रश्न तुम्हाला दिले जातील त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि उत्तर लिहून पुन्हा हे पाहण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर इथंच थांबूया. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.